नमस्कार, मी शुभम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. जसे की आपण बघतोय, महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या आणि बिग फाईट लढतीचा आपण आढावा घेतोय आणि आता आपण पुरंदर हवेलीमध्ये आहोत. एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे असणार आहे, कारण तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे. आणि ह्याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संभाजी झेंडे सर आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे जेव्हा चॅनलमध्ये. काय सांगाल? पहिलाच प्रश्न असा आहे सर, एकंदरीत महायुतीकडून तुम्ही उमेदवार आहात. महायुती चा धर्म या ठिकाणी जोपासण्यासाठी कसरत सुरू आहे, अशा संदर्भात चर्चा आहे. एकीकडे विजय बापू शिवतारे असतील, एकीकडे तुम्ही असाल. कसं बघताय लढतीकडे? नाही, ही तिरंगी जरी असली तरी मैत्रीपूर्ण असं म्हणता येईल असंही नाहीये. माझा एबी फॉर्म हा अगोदरच फायनल झालेला होता, म्हणून मी हो अगोदरच आणि अधिकृतरित्या फायनल झाला होता. नंतर त्यांनी एबी फॉर्म मिळवला आणि जबरदस्ती उमेदवारी भरली आणि नंतर ती काढून घेतली नाही. अगोदर असं सांगण्यात आलं की ती काढून घेणार, पण ती काढून घेतली नाही. पण ठीक आहे, या लोकशाहीमध्ये घटनेप्रमाणे प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते लढतायत. मागच्या वेळी इलेक्शन हारलेले होते, चांगल्या मतांनी हारलेले होते, परंतु त्यांची पुन्हा एकदा इलेक्शन लढण्याची हौस आहे. त्यांना हौस पूर्ण करून घेऊ देत असं मला वाटतं. हे जे संपूर्ण जे नाराजी नाट्य जे सुरू आहे विजय बापू शिवतारे यांच्या संदर्भात, त्यांच्या विरोधामध्ये, एकंदरीत ह्या राजकारणाचा फायदा तिसऱ्याला होईल? म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये तिसरा लाभ होऊ शकतो, महाविकास आघाडीला याचा लाभ होईल? नाही, अर्थातच नाही. कारण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध एवढी नाराजी आहे की त्यांना काल रात्री तर मी न बोलता भाषणात एका स्थानिक वक्त्यानं नॉट रिचेबल आमदार फॉर 5 years असा उल्लेख केला. ते जनतेला उपलब्धच नाहीयेत. त्याच्यामुळं त्यांना आमदार हे फक्त ते प्रतिनिधित्व करतायत, पण प्रतिनिधी नाहीये, अशी परिस्थिती झाली. तीच परिस्थिती अगोदरच्या 10 वर्षाची होती. प्रतिनिधी आहे पण प्रतिनिधित्व नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती तालुक्याची झाली होती. ना कुठली MIDC झाली, ना कुठलं गुंजवणीचं पाणी आलं, ना कुठलं विमानतळाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेण्यात आल्या. हे फक्त मी वानगी दाखल म्हटलं. अशा बाबतीत कुठलंच काही झालं नाही. आणि मी कामं केली म्हणजे कुठले तर म्हणे आमदार फंडातली कामं. आमदार फंड हा प्रत्येकाला कंपल्सरी दिला जातो 5 कोटी रुपये. डोंगरी विकास निधी हा 3 कोटी रुपये दिलाच जातो. असे 8 कोटी रुपये प्रत्येक आमदारालाही दिलेच जातात. त्याच्यातून 5 लाख, 10 लाख, 15 लाखाची समाजोपयोगी छोटी मोठी कामं गावोगावी केली जातात. ती कामं आमदारांनी केली म्हणणं हे म्हणजे हास्यास्पद आहे. मोठे प्रोजेक्ट जसं मी हडपसर टू दिवेघाट हा रस्ता एक आणण्यामध्ये, त्याच्यामध्ये खासदार महोदयांचाही वाटा आहे, माझाही आहे आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांचाही आहे. हा जवळपास 700 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर करून आणला. इकडे भिवरी ते कात्रजचा नवीन बोगदा, इकडे 8-10 कोटीचा रस्ता कनेक्टिव्हिटी केली. त्यामुळं सिग्नललेस ट्रॅफिक फ्रॉम बारामती, जेजुरी, सासवड टू बॉम्बे अशी होणार आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न की तुमचं विजन काय असणार? तुम्ही उभे राहिला आहात 2024च्या निवडणुकीत, तुमचं विजन कशा प्रकारे असणार आहे? पुरंदर हवेलीचा विकास तुम्ही कशा दृष्टीने बघता तुमच्या हिशोबाने? 2 पार्ट याच्यात करावं लागतील. पुरंदरमध्ये हा बेसिकली दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यामध्ये जो आपल्याला मिळालेला प्रोजेक्ट आहे, म्हणजे मिळालेलं हक्काच्या लवादाप्रमाणे पाणी आहे 2.2 MCFT गुंजवणी धरणाचा, तो गुंजवणी धरणाचा प्रोजेक्ट कंप्लीट करणं, जो 15 वर्षात आहे त्या स्टेजला तसाच पडून आहे. घोषणा व्यतिरिक्त आणि पाईपलाईन काही खरेदी करण्या व्यतिरिक्त त्याच्यात काही झालं नाही. ते ऍक्च्युअल पाणी आणण्याचा माझा प्रयत्न राहील येत्या 2-3 वर्षामध्ये, जर मला संधी मिळाली, लोकांनी आशीर्वाद दिले तर. साहेब, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांसोबत तुम्ही एकत्र आहात. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडतात. हवेली पुरंदर ह्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा गट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मतांचं विभाजन होणार आहे. कशा प्रकारे जुळवाजुळी असणार आहे, कशा प्रकारे मतांची मांडणी असणार आहे, कशा प्रकारे तुमची लीड जी आहे, तुम्हाला जी लीड अपेक्षित आहे, ही जुळवाजुळी कशा प्रकारे करण्याची तुमची तयारी असणार? नाही, इथे पवार साहेबांना फक्त पुणे जिल्ह्यात किंवा बारामती मतदारसंघातच नव्हे तर त्यांना मानणारा वर्ग तसा संपूर्ण महाराष्ट्रातच आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी कुठली टिप्पणी करू इच्छित नाही आणि करणंही योग्य नाही. ते मोठेच नेते आहेत. परंतु या ठिकाणी मी केलेली काही सामाजिक कामं असतील 2-4 वर्षातली, त्याच्या आधारे लोकांच्या समोर जातोय आणि लोकांना एक व्हिजन देतोय की इथला दुष्काळ हटवणं, काही प्रमाणात सुसह्य करणं हे शक्य आहे. एखादी MIDC आणली तर तरुण रोजगारासाठी उपलब्धता करून देणं, तरुणांच्या हाताला काम मिळणं हे शक्य आहे.
एखाद दुसरं कॉलेज इकडं ITI सारखं असेल, इंजिनिअरिंग सारखं निघाले तर लोकांना वेगवेगळ्या संध्या उपलब्ध होतील। आज ते लोक पुण्याला किंवा भोरला किंवा काही लोक बारामतीला जातात, ते थांबवायचं असेल तर स्थानिकरित्याच एक दोन संस्था उभा करणं हे तरुणांसाठी गरजेचं आहे असं मला वाटतं। सर, सर्वात महत्वाचा प्रश्न की कलेक्टर सेवानिवृत्तीनंतर डायरेक्ट राजकारण काय समीकरण आहे, ऐकायचं लोकांना? नाही, समीकरण असं नाही, मला सोशल बॅकग्राऊंड आहे। माझे वडील जिल्हा परिषदेचे सदस्य होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। सोशल वर्कची मी नोकरीत असतानाही बरी सोशल वर्क केली, मी आता लिखितरित्या लोकांच्या जवळ दिले। त्यावेळी मी राजकारणात कधी काळी येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। समाजकार्याची ही आमच्या कुटुंबातच एक परंपरा आहे आणि तीच मी पुढे चालवत आहे। सर, थोडंसं राजकारणाकडे आपण येऊया। बघायला गेलं तर लोकसभेला सुनेत्रा पवार यांना लीड देण्यासाठी पुरंदर म्हणून विजय बापू शिवसेनेचा खूप मोठ्या प्रमाणात हात होता, असं स्वतः ते स्टेटमेंट दिलं। स्वतः अजित पवारांनी त्यांना मेळाव्यामध्ये बोललं की आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही। ह्या लढतीकडे कशा प्रकारे बघाल? एकीकडे सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात लीड दिली होती पुरंदर मधून विजय बापू शिवसेनेनी, काय वाटतं, फटका बसू शकतो की काय? नाही, त्यांनी लीड दिली नव्हती, त्यांना लीड त्यांच्यावर पडली होती आणि त्यांनी जे नाट्यमय प्रकार केला महाराष्ट्रभर 15 दिवस, 8 दिवस इकडे 8 दिवस तिकडे, आणि तुमच्यासारखे टीव्हीचे 1-2 चॅनल पाठीमाग, आणि त्याच्यामुळे जनतेने त्यांना साफरित्या जे शब्द त्यांनी वापरले त्याच्यातून त्याचा असंस्कृतपणा किंवा त्यांच्याकडे कुठलीही संस्कृतपणाची भाषा नाही हे सगळ्या महाराष्ट्राला दिसलं, पुरंदरच्या जनतेला दिसलं, हवेलीच्या जनतेला दिसलं। त्याच्यामुळं असे दररोज नाटकं करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे लोक मत देतील असं मला मुळीच वाटत नाही। सर, विमानतळाचा प्रश्न अजून गाजतो, काय आहे तो नेमका विषय? नाही, विमानतळ या ठिकाणी मंजूर आहे ही बाब खरी आहे, पण सरकारच्या वतीने, वेदर इट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो, जे मेन स्टेक होल्डर आहेत, ज्यांचा मेन इंटरेस्ट बाधित होतोय, त्या शेतकऱ्यांशी अजून अधिकृतरित्या यांनी चर्चाच केलेली नाही। त्याच्यामुळे तो प्रश्न आहे त्याच ठिकाणी थांबलेला आहे 2016 पासून। येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न प्रलंबित काढणार का? नाही, आता प्रश्न असा आहे की पहिल्यांदा शेतकऱ्यांचं ओपिनियन सगळ्यात महत्वाचं आहे। त्या शेतकऱ्यांचं ओपिनियन जाणून घेतल्यानंतरच याच्याबाबत पुढे काय स्टेटमेंट करणं योग्य राहील। दुसरा प्रश्न सर, लाडकी बहीण योजनेचा जो फायदा आहे हा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला किती प्रमाणात असं तुम्हाला वाटतं? नाही, किती प्रमाण असं सांगता येणार नाही, पण त्याचे निश्चितच पॉप्युलर, मी सकाळी ज्या ज्या गावांना प्रचार दौऱ्यादरम्यान फिरतोय तर ज्यांना ज्यांना याचा बेनिफिट झालेला आहे ते सर्व कुटुंब याच्या बाबतीत हॅपी आहे। कारण ह्यालाच लागून एक प्रश्न असा आहे सर की एकीकडे शरद पवारांची असलेली सहानुभूती आणि दुसरीकडे महायुतीने आणलेल्या बड्या बड्या योजना, या सगळीकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? याच्यामुळे मतदारांवरती किती परिणाम होईल, कसं काय कशा प्रकारे बघताय? नाही, ज्या ज्या पर्सनल बेनिफिटच्या योजना आहेत त्या महाराष्ट्र शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवलेले आहेत आणि राबवत आहेत। त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल असं माझं प्रामाणिक मत आहे। धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। एकंदरीत बघायला गेलं तर पुरंदर हायवेतली ही बिग फाईट लढत महाराष्ट्र डोळे असून बघतोय आणि येणाऱ्या 23 तारखेला कळेल की या पुरंदर हायवेचा खरा किंग मेकर आमदार कोण। कॅमेरामन नरेश सह मी शुभम, पुरंदर हवेली, पुणे।